लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात खरं तर खूप ट्विस्ट होणार आहेत. कारण की असं काहीतरी होणार आहे जे आपल्याला अपेक्षित नव्हतंच. खरं तर इथे काव्य आता पार्थला विसरलेली असते. रम्या आणि वसूचं स्वप्न, सर्व काही इच्छा इथे पूर्ण झालेली असते. मात्र आपल्यासाठी ही खूप दुःखद गोष्टी असते. आता त्यांनी एपिसोड इथनं सुरू केलेला आहे की आता जीवा नंदिनीला फोर्स करत असतो की यावर सही कर. आता इथे नंदिनी म्हणत असते की जीवा माझं ऐकून घ्या ना तुम्ही, मला तुमच्याशी बोलायचं आहे, ऐकून घ्या ना. मात्र जीवा खरं तर नंदिनीचं इथे एकही शब्द बोलत नाही. तो इथे म्हणत असतो की तुझा मला आता खरं कंटाळा आलाय, कारण की तुझे जर आता बाबा आले ना, तू लगेच त्यांच्या बाजूनी होशील, तू माझ्या बाजूनी अजिबात होणार नाहीस. त्यामुळे हो नाहीच्या चक्करमध्ये खरं तर मला आता कंटाळा आला. त्यामुळे मला आता हे सर्व काही संपवायचं आहे. यावर सही कर आणि आपल्याला वेगळं कर. आता माननी खरं इथे खूप जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते की जीवा असं काय करत आहेस, असं काही करू नको. हे इतकं सोपं आहे की नातं एक सही केली की संपलं, असं असतं का? तेव्हा जीवा म्हणतो हो, हेच मला करायचं आहे, आता संपवायचं आहे मला हे सर्व काही, असा इथे जीवा बोलत असतो. जीवा खरं तर नंदिनीला आता खूप फोर्स करत असतो. नंदिनी पुढं खरं कोणताच पर्याय नसतो. जीवा म्हणत असतो की मला मोकळं कर, इथे सही कर आणि सर्व काही संपून टाक. आता खरं तर जीवानी खरं नंदिनीच्या हातात जबरदस्ती पेपर दिलेला असतो, साईन कर असं म्हणत असतो. आता नंदिनी रडत असते आणि साईन करायला देखील लागलेले असते. आता साईन करणारच असते तितक्यात तिला आता पार्थचा फोन आलेला असतो. फोन उचलताच आता ती डोळे वगैरे पुसते आणि म्हणत असते की तुम्ही पोहोचलात का, काव्य कशी आहे, असं म्हटल्यावर सर्व काही इथे पार्थनी सांगितल्याबरोबर खरं इथे नंदिनीला फार मोठा इथे धक्का बसलेला असतो. आता इकडे हॉस्पिटल पार्थनी खरं काव्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. का पार्थ इथे बसलेला असतो तितक्यातच त्याच्याकडे एक नर्स येते. नर्स म्हणत असते की हा तुम्ही फॉर्म भरा, काव्या देशमुखला आता इथे ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात येणार आहे. तेव्हा मात्र पार्थ तिकडे साईन करणारच असतो. तितक्यात त्याचे रक्ताने माखलेले तो हात इथे पाहत असतो. तेव्हा तो खिशात हात घालतो रुमालनी हात पुसण्यासाठी. तेव्हा मात्र ती जी काही बोरं असतात ती त्याच्या हातात येत असतात. कारण की काव्य इथे खूप बोरं खात असते आणि ती बोरं तुम्ही खाऊ नका काव्या, तुम्ही आजारी पडता, असा इथे पार्थ म्हटलेला असतो आणि ती खिशात घातलेले असतात. आता इथे खरं तर काव्याची त्याला इथे फार आठवण येत असते. आता रडतच खरं तर त्याच रुमालाला तो हात पुसत असतो. कारण की आता जर त्यांनी साईन नाही केली तर तिची प्रोसेस तिथं थांबली जाईल. आता ते फॉर्म भरणं देखील तेवढंच गरजेचं होतं. त्यामुळेच तो आता इथे साईन करत असतो. साईन करून खरं तर तो अक्षरशः खाली बसतो. आता बसून इथे फार रडत असतो. त्याला काव्याची इथे फार आठवण येत असते. त्याला सर्व काही गोष्टी इथे आठवत असतात. आता इकडे पार्थनी नंदिनीला कॉल केलेला असतो. त्यामुळे आता नंदिनी आणि सर्वच घरचे इथे आलेले असतात. आता इथे जीवा काउंटरवर इन्क्वायरी करत असतो. तितक्यातच आता नंदिनीला पार्थ दिसलेला असतो. त्यामुळे हे दोघे देखील इथे धावत आलेले असतात. आता इथे खरं तर पार्थने जीवाला पाहता क्षणी त्याला मिठी मारलेली असते आणि खूप रडत असतो तो. खरं तर त्याला काय बोलावं हे देखील इथे समजत नसतं. आता इथे जीवा विचारण्याचा प्रयत्न करत असतो की काय झालं नेमकं, काव्याला झालंय तरी काय, शांत हो ना, तू मला सांग ना व्यवस्थित, असं म्हणून आता खरं तर पार्थ इथे भानावर येतो आणि सर्व काही इथे काय काय झालं या सर्व गोष्टी इथे सांगत असते. नंदिनी देखील म्हणते की काव्याला काय झालं आहे नेमकं, सर्व काही काय झालं आणि तिला कुठे लागले आहे हे सर्व काही विचारत असतात. तेव्हा पार्थने ते सर्व काही ते काय काय झाला प्रकार हे सर्व काही या दोघांना सांगितलेलं असतं. आता इथे पार्थ असं देखील म्हणतो की काव्या मला सर्व रस्त्याभर हेच विचारत होत्या की तुम्ही मला स्वीकारलं ना, हा प्रश्न मला विचारत होत्या. जेव्हा त्यांना डोक्याला लागला ना मार, तेव्हा देखील शेवटचा प्रश्न त्यांचा हाच होता, असं इथे ह्या दोघांना पार्थ इथे सांगत होता. आणि हे सर्व काही तो रडतच सांगत होता. आता इथे नंदिनी म्हणत असते की पार्थ तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझी बहीण आणि तुमची काव्या नक्कीच बरी होईल. तेव्हा पार्थ इथे म्हणत असतो की त्या बऱ्या होत्या म्हणजे त्यांना बरं व्हावंच लागेल माझ्यासाठी, त्या माझ्यासाठी परत येणारच आहात, त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही, असं रडतच म्हणत असतो. तो इथे फार हायपर देखील झालेला असतो. त्यामुळे जीवा म्हणतो पार्थ दादा अजिबात तू काळजी करू नको, काव्या परत येणारच आहे आणि ती लवकरात लवकर ठीक होणार आहे. हे बोलतच असताना तितक्यात नर्स आलेली असते. नर्स म्हणत असते की काव्या देशमुखला ऍडमिट केलं आहे, तुम्ही फॉर्म भरला का? म्हणतो नाही, भरायचा राहिला आहे. तेव्हा जीवा म्हणतो पार्थ दादा तू साईन कर. आता इथे पार्थनी साईन केलेली असते आणि जीवा मात्र तो पेन देणार असतो. तो जोच पेन असतो ती आता तिला डिवोर्स पेपरवर जी साईन करण्यासाठी जीवा नंदिनीला देत असतो, तोच पेन खरं तर नंदिनीला इथे साईन करण्यासाठी जीवाने दिला असतो. त्यामुळे त्या सर्व काही आठवणी त्यांना इथे आठवत असतात. आता नंदिनीने देखील इथे साईन केलेली असते आणि तो पेपर जो सबमिट केलेला असतो. आता इकडे पारची घड्याळ वाजलेली असती. आता घड्याळीत पाहूनच तो म्हणत असतो की 11:11 झाले आहेत. ए युनियर्स, माझ्या काव्याला माझ्याकडे परत घेऊन ये, त्यांना बरं कर, असा हात जोडूनच तो इथे बोलत असतो.
आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं काव्याचं ऑपरेशन सुरू झालेलं असतं. डॉक्टर त्यांचे प्रयत्न इथे करत असतात आणि ते घरी माननी खरं तर गणपती बाप्पाला जल अर्पण करीत काव्यासाठी प्रार्थना मागत असते. तिला खरं तर काव्याची ते फार आठवण येत असते. ती जाता वेळेस असं म्हटली होती की मी नाही येत परत, तुम्हीच मला घ्यायला या ना, असा शब्द तिला इथे तिचा आठवत असतो. असं म्हणूनच खरं तर ती इथे फार रडत असते. आता इतक्यातच मागणं शारदा आलेली असते. शारदाला पाहताच खरं तर माननी त्यांचा गळा धरूनच इथे दोघी फार इथे रडत असतात. आता माननी खरं तर डोळे पुसत म्हणते की आपल्या दोघीला इथे अजिबात रडायचं नाही, आपल्या काव्यासाठी अजिबात रडायचं नाही, कारण की काव्या लवकरात लवकर बरी होईल. आता इथे माननी म्हणत असते की तुम्ही भेटलात का काव्याला, तेव्हा मात्र शारदा म्हणते नाही, तिचं सगळी काही प्रोसेस तिथं सुरू होती त्यामुळे काही भेट झाली नाही, तिचे बाबा देखील तिथे आले नव्हते. तेव्हा नंदिनी मला म्हटले की आई घरी एकट्याच आहे, त्यांच्याकडे जा, असं खरं म्हटल्याबरोबर आता इथे वसू आलेली असते. वसू लगेच म्हणते एकटी म्हणजे आम्ही नाहीत का तिला समजवण्यासाठी, आम्हाला देखील तितकीच काळजी आहे. हे सर्व काही काव्याचं ऐकल्याबरोबर आम्हाला खरं तर खूपच धक्का बसला आहे. रम्या तर तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये देखील गेलेली आहे. आता इथे शारदा म्हणत असते खरंच तुम्हाला तिची काळजी आहे, तुमचा या सर्व काही गोष्टीत हात नाही ना, हात तर नाही ना, असा प्रश्न खरं तर शारदाने वसूला विचारलेला असतो. आता लगेच वसू म्हणत असते की माझा काय संबंध आहे. तेव्हा इथे माननी म्हणते बरोबर आहे शारदाताई, तुमचं यांचा नक्कीच संबंध असू शकतो, कारण की आजपर्यंत जे काही घरात वाईट घडलं त्याचा संबंध थेट तुमच्याशीच असतो, तुम्हीच तर काही नाही ना केलं ह्या सर्व गोष्टीत, असं खरं तर माननी इथे म्हणत असते. इथून मागचं तर मी विसरूनच गेलेले आहे, मात्र आता काव्य आणि पारचं सर्व काही सुरळीत होता हे पाहून खरं तर तुम्हाला अजिबातच जमलं नसेल आणि यात तुमचा हात असेल असं देखील मला देखील असंच वाटत आहे. आणि कशावरून नाही वाटायचं, कारण की प्रत्येक वेळेस तुमचे कारनामे समोर येतच आहेत की आमच्या. आता लगेच वसू इथे म्हणते बस झालं माननी, खूप झालं तुझं, काळजीपोटी तुमच्याशी बोलायला आलं तर तुम्हीच माझ्यावर आरोप करत आहात आणि खरं तर माझा या गोष्टीची काही संबंध, इथून मागं भलेही मी काही केलं असेल मात्र ह्या गोष्टीची माझा काही इथे संबंध नाही, कर्माची फळं ती भोगत आहे, असं म्हटल्यावर आता माननी खूप चिडलेली असते. ती म्हणत असते काय कर्माची फळं, खरं तर तुम्हाला तुमच्या कर्माची फळं मिळाली पाहिजेत. अहो ती आणखी शुद्धीवर देखील नाही आणि तुम्ही असं अभद्र काही पण बोलत, तुम्ही शिव्याशाप देताय तिला. तेव्हा मात्र इथे वसू म्हणते मी कशाला शिव्याशाप देऊ तिला, तुमच्या मनात घाणेरडे विचार येत आहेत त्याला मी काय करणार, मी सांगते माझा याशी काही संबंध नाही, मी काहीही केलेलं नाही. आता खरं तर ह्या सगळ्या ओघात ती असं देखील इथे बोलून जाते की 16 डिसेंबर नंतर ह्या असल्या काही गोष्टी मी केल्या नाही. काही ऐकल्याबरोबर माननी इथे धक्का बसलेला असतो. मानेल ती म्हणत असते की म्हणजे 16 डिसेंबर नंतर म्हणजे 16 डिसेंबरला नेमकं तुम्ही केलं तरी काय. आता न कळत खरं तर वसूने सर्व काही ते उघड केलेलं असतं. आता तिच्या हे लक्षात आल्याबरोबर तिला काय बोलावं आणि काय नाही असं झालं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं नंदिनी फार रडत होती. काव्याची अशी अवस्था पाहून तिला खूप रडायला येत होतं. आता तिला सर्व काही गोष्टी इथे आठवत होत्या. त्यांनी दोघींनी एकत्र घातलेले प्रत्येक क्षण तिला इथे आठवत होती. काव्याची ही अवस्था पाहून तिला खरं फार इथे वाईट वाटत होतं. आता ती खाली मान घालूनच रडत इथं असते. तितका तिथं जीवा येत असतो. जीवाला आता जीवा तिच्या डोक्यावर हात ठेवतो. जीवाला पाहता क्षणी खरं तर नंदिनी त्याला पकडूनच खरं इथे रडत असते. त्याच्या मिठीत खरं इथे रडत असते. आता जीवाला देखील इथे सर्व काही गोष्टी आठवत असतात की लग्नासाठी काय पण हे मिशन देखील त्यांनी दोघांनी एकत्र करायचं ठरवलं होतं आणि आणखी बऱ्याच गोष्टी आता जीवाच्या डोळ्यासमोर इथे येत असताना तो देखील इथे रडतच असतो. आता दुसऱ्या बाजूला खरं इथे देवापुढे हात जोडून पार्थ उभा असतो आणि तो म्हणत असतो की माझ्या काव्याला लवकरात लवकर बरं कर, त्यांना काही होऊ देऊ नको, असं रडतच देवापुढे म्हणत असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खरं पाहिला अजिबातच विसरू. पुढील भागात असा मोठा धक्का आपल्याला इथे बसणारा असतो. खरं तर इथे पार्थ काव्यासमोर बसलेला असतो आणि म्हणत असतो की ए फिसके मांजर, तुमचा ओजी बोका तुमच्यासमोर बसला आहे, उघडा डोळे, तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही, असं तो रडतच म्हणत असतो. आता तितक्यात खरं तर काव्याला जाग आलेली असते, शुद्ध आलेली असते. मात्र तो वरडून म्हणत असतो डॉक्टर काव्या शुद्धीवर आल्या आहेत, असं म्हणताच आता पार्थनी काव्याचा हात धरलेला असतो. शुद्धीवर येताच आता काव्या म्हणत असते की तुम्ही कोण आहात असं म्हटल्याबरोबर खरं पार्थला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता हा धक्का खरं पार्थसाठी किती डेंजरस आहे हे आपल्याला माहीतच असतं. आता खरंच का काय काव्या पार्थला विसरलेली आहे हे खरं आपल्याला पुढच्या भागात पाहायलाच मिळणार आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.